काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, तर वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी नेहरू यांच्या विचाराचे आहोत, त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। त्याच वेळेस उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत, ते समविचार आहेत, असा दावा शरद पवार यांनी केला। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळाली आणि याच विषयाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून खरं तर सुरू होती आणि आता पवारांच्या या वक्तव्यावरून या चर्चेला नकळतपणे किंवा अनपेक्षितपणे हा एक पूर्णविराम किंवा शिक्कामोर्तब आहे, संकेत आहेत का, नेमकं काय म्हणायचं? म्हणाले खरं तर पवारांच्या या विधानाचे अनेक अर्थ निघू शकतात, पण आत्ताच कुठल्या ठोस निर्णयापर्यंत येणं तसं घाईचं ठरेल, कारण आपल्याला माहिती आहे आणि शरद पवारांचं राजकारण नेहमी अनप्रेडिक्टेबल राहिलेलं आहे। आत्ताच आपण त्याचे काही अंदाज बांधू शकत, पण त्यांनी संकेत दिले आहेत का असं म्हणायला एक कुठेतरी जागा आहे, कारण आपल्याला माहिती आहे उतार वयात असताना त्यांचा पक्ष त्यांच्याच पुतण्याने चोरून नेला, त्यांच्या भाषेत दरोडा टाकला। मग पुढे जाऊन त्यांच्यासोबत राहिलेली मंडळी असतील, म्हणजे सुप्रियाताई असतील किंवा जयंत पाटील किंवा ही जी बाकीची पुरोगामी विचाराची मंडळी, त्यांचं पुढे भवितव्य काय, हा एक मोठा प्रश्न आहेच आहे। मग आपल्या पक्षात ही सगळी मंडळी काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात का? मग इतर समविचारी त्यांनी असा कुठेही उल्लेख केलेला नाही राष्ट्रवादी त्या विधानामध्ये जर आपण पाहिलं तर, पण एक संकेत दिलेत का, याला एक वाव आहे। अर्थात ते जोपर्यंत काही स्पष्ट सांगत नाहीत त्याचा आपण काही अंदाज बांधणं तसं घाईचं ठरेल, पण एका अर्थाने एक संकेत दिले असं म्हणायला एक निश्चितच वाव आहे। आणि इतर जे समविचारी पक्ष त्यांनी उल्लेख केला तर निश्चित जर उद्या भाजप सारख्या बलाढ्य महाशक्तीसोबत लढायचं असेल तर गांधी नेहरू विचारांना पुरोगम विचारांना मानणारी धर्मनिरपेक्ष या तत्व छत्राखाली येणारे जे पक्ष आहेत समविचारी ते एकत्र येऊ शकतात आणि काँग्रेसच्या नेतृत्वातच ही सगळी मंडळी एकत्र लढू शकते। मग राष्ट्रवादी किती नाही म्हणत तर काँग्रेसचं जे बाहेर फुटून आलेले एक पाठ आहे तो उद्या त्यात गेलं तर विलीन गेलं तर काय हरकत आहे, असा एक विचार होऊ शकतो। नक्कीच चंद्रकांत, मी थोडं थांबवते। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी। शरद पवारांचं हे जे वक्तव्य आहे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबत, त्यांनी हा जो एक मोठा दावा केलेला आहे की बरेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, तर त्यांना नेमकं कोणाबद्दल सूचित करायचं? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो पक्ष आहे त्यांचा, हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का, याबद्दल त्यांनी हे काही संकेत दिलेत का? किंवा असंही म्हटलं जातं शरद पवार राजकारणात जे काही बोलतात अगदी त्याच्या विरुद्धही करतात, त्यामुळे याचा अर्थ काय काढायचा? नाही, आता असं आहे की याच्यामध्ये एक स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं की 2004 ते 2014 ज्या पद्धतीने काँग्रेसनी आघाडीचं सरकार चालवलं आणि एक तो गोल्डन पिरियड होता, आर्थिक दृष्ट्या म्हणा, राजकीय दृष्ट्या किंवा मग मीडियाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून, प्रादेशिक पक्षाच्या पण स्वतःच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून, या सगळ्याच गोष्टीच्या दृष्टिकोनातून हा एक गोल्डन पिरियड होता। आणि काँग्रेसच्या मधूनच अनेक पक्ष निघालेले आहे। आता राष्ट्रवादीचं उदाहरण घ्या, राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमधूनच निघालेला आहे आणि गांधी नेहरूच्या फिलॉसॉफीपेक्षा काही वेगळी त्यांची फिलॉसॉफी किंवा आयडियोलॉजी नाही आहे। त्यामुळे वेगळं राहायचं की विलीन व्हायचं हा प्रश्न तो त्या पक्षाला घ्यायचा आहे आणि काँग्रेसची सृष्टी जी आहे त्या संदर्भात निर्णय घेईल। पण एवढं मात्र नक्की की ज्या पद्धतीने बीजेपीची प्रादेशिक पक्ष संपवणं सुरू केलेलं आहे, त्यांची स्पेस जी आहे ती संपवलेली आहे, ती स्पेस जी आहे ती काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे। सगळ्यात मोठं कारण याच्यामध्ये राहुल गांधीजींसारखं लोकशाही मानणारं, इतरांना सामावून घेणारं, इतरांच्या स्पेसचा सन्मान करणारं नेतृत्व आज केंद्रात जे आहे ते पुन्हा निघालेलं आहे। लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढलेला आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींवर आपलं मत मांडलेलं आहे ते लोकांना आता पटायला लागलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित तशी भावना प्रादेशिक पक्षांमध्ये निर्माण होत असावी आणि ती चांगली गोष्ट आहे। पण जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले तर तुम्हाला वाटतं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात फारसा मोठा बदल होईल? तो बदल लोकशाहीसाठी चांगला असेल, तो बदल संविधानाच्या अनुषंगाने चांगला असेल आणि तो तुमच्या मीडियासाठी सुद्धा अतिशय चांगला असेल। आपण जो काळ पाहिला तो हा मागच्या 10 वर्षाचा काळ हा जवळजवळ हुकुमशाहीचा काळ होता आणि आता जर ते पुन्हा निवडून आले
तर हुकुमशाही इस्टॅब्लिश्ड अशा पद्धतीचं होऊन जाईल. मग त्याच्यानंतर तुमचं संविधान काय आणि तुमची लोकशाही काय आणि मीडियाचं स्वातंत्र्य काय आणि लोकांचं स्वातंत्र्य काय, या सगळ्या गोष्टीवर गदा येण्याची शक्यता आहे. अशा याच्यामध्ये जी भूमिका काँग्रेस घेऊन पुढे आलेली आहे, लोकशाहीवादी भूमिका, अशा याच्यात संविधानाला संरक्षण देण्याची भूमिका, गोरगरीब असेल, मजूर असेल, महिला असेल यांच्या हक्काच्या संदर्भामध्ये आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी भूमिका राहुल गांधींनी मांडलेली आहे, ती भूमिका सगळ्यांना पटण्यासारखी आहे. आणि त्याच्यामुळे हा फरक जो आहे, हा फरक स्पष्टपणे दिसतोय. आता राहिला प्रश्न राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फरकच काय आहे? काहीच फरक नाही आहे. दोघांची अतुल आयडियोलॉजी लोंढेजी, सारखी तुम्ही आहे. असंच सोबत तर आपल्यासोबत आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, दोन मुद्दे. एक तर सगळ्यात आधी अतुल लोंढेंनी म्हटलेलं आहे की जी काही हुकुमशाही सुरू आहे देशातल्या सत्ताधारी पक्षाकडनं, त्या सगळ्याला बाजूला सारण्यासाठी काँग्रेसमध्ये जर हे सगळे पक्ष विलीन झाले तर कदाचित बदल पाहायला मिळेल. तुम्हाला हे मान्य आहे का? आणि शरद पवारांनी इतकं मोठं जे वक्तव्य केलेलं आहे की देशातले अनेक प्रादेशिक पक्ष जे आहेत ते एकत्र येतील आणि काँग्रेसमध्ये विलीन होतील, त्यांच्या विलिनीकरणानं संपूर्ण राजकारण जे आहे ते बदलेल का? मला वाटतं एका बाजूला लोकशाहीच्या नावानं त्या ठिकाणी काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं अस्तित्वच नसावं अशा प्रकारची भूमिका घेणं आणि काँग्रेसमध्ये सर्व पक्ष विलीन होतील अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे यांचं लोकशाहीच्या संदर्भात दाखवलेलं प्रेम किंवा आमच्यावर हुकुमशाहीचा केलेला आरोप हा किती चुकीचा निखालस होता हे या निमित्तानं दिसून येतं. आणि हुकुमशाहीचं बोलणाऱ्यांना काँग्रेसमध्ये घराणेशाही या ठिकाणी गेली दशकोन दशको त्या ठिकाणी चालू आहे आणि हुकुमशाही खऱ्या अर्थाने तिथे आहे. आज स्वतंत्र प्रादेशिक पक्ष, त्यांना त्यांची अस्मिता आहे, त्यांना त्यांचा विचार आहे, त्यांना त्यांचं निर्णयाचं स्वातंत्र्य आहे. उद्या जर त्या ठिकाणी अशा प्रकारचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले, त्यांना काय से राहणार आहे? आणि अशा प्रकारे आता जे काही सुरू आहे महाविकास आघाडी, ते याचगोड्यात विलीन झाल्यासारखंच आहे ना. संजय राऊत जेव्हा राहुल गांधीची तळी उचलतात, त्यांच्या पंतप्रधान पदासाठी त्या ठिकाणी गोडवे गातात, त्यावेळेला ते विलीन झाले नाहीत तर विलीन झाल्यासारखे आहेत. मला वाटतं आता पूर्णपणे हलगर्जीपणा झाले. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये स्थान घेऊन त्या ठिकाणी काम करतोय, किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व निर्विवाद या देशानं त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा पण प्रयोग फेल झाला. मग वेगवेगळ्या विचारधारा आहेत का, वेगवेगळ्या प्रकारच्या विषयानी प्रांताचे विषय असून आपल्याला जल होता येत नाही का, असे वेगवेगळे विषय घेऊन पुन्हा काँग्रेसच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीशी लढण्यासाठी या ठिकाणी आणखी एक प्रयोग करण्याचं पवार साहेबांच्या त्या ठिकाणी मनात असेल आणि त्याचंच प्रत्यंतर अशा प्रकारच्या मुलाखतीतून त्या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद दरेकरजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते जोडलेले होते. अतुल लोंढेजी, आपले देखील धन्यवाद. तर आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू यांच्या विचारांचे आहोत आणि त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. तर बारामती लोकसभा